सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसंच दिल्ली इथल्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान 20 जुलै रोजी झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विहितगाव नाशिक रोड इथं आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनादरम्यान लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीस तसंच पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या 21 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन पाळण्यात आलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक महिलांनी सहभाग नोंदवला। त्यामध्ये वंदना बागुल, सिंधू बागुल, उज्ज्वला बागुल, प्रज्ञा बागुल, सरिता बागुल, राधिका बागुल, दीपाली बागुल, कल्पना बागुल, सुजाता बागुल, अंजली भालेराव, सुनीता बागुल, रंजना बागुल, पल्लवी बागुल, सुशीला बागुल, राशी भालेराव, प्रज्ञा जाधव, सपना बागुल, रोहिणी बागुल, सुरेखा जगताप, नीता बागुल आणि नलिनी बर्वे यांचा समावेश होता। तसंच पुरुष कार्यकर्त्यांमध्ये कुणाल बागुल, संतोष बागुल, सुयोग बागुल, अशोक बागुल, उन्मेश थोरात, ज्ञानेश्वर जगताप, विक्रम गवळी, विकी साळवे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला। आंदोलकांनी पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ तातडीनं थांबवावा आणि देशातील परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक रोड।